नमस्कार, मी सौरभ पटवर्धन. मी नंदादीप नेत्रालय येथे नेत्रतज्ञ म्हणून काम करतो आणि आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण डोळ्याची कशी काळजी घ्यावी आणि डोळे अधिक निरोगी ठेवण्यासाठी आपल्याला काय करता येईल. तर सगळ्यात पहिल्यांदा डेली आपल्या डोळ्याची काळजी घेण्यासाठी रोज आपला चेहरा आणि डोळे स्वच्छ धुवावेत. सकाळी आणि उठल्यावर आणि संध्याकाळी झोपण्यापूर्वी जर तुम्ही स्वच्छ धुतलेत तर डोळे फ्रेश राहतात. पण एक लक्षात घ्या, बऱ्याच लोकांना अशी सवय असते की डोळे उघडे ठेवून ते डोळ्यामध्ये पाणी आत घालतात. पण ही मात्र गोष्ट करू नका, कारण आपल्या डोळ्यावर ऑलरेडी अश्रूंचा एक लेयर असतो जो प्रोटेक्टिव्ह असतो. हे फक्त पाणी नसतं डोळ्यातलं, तर त्याच्यामध्ये बरेचसे रोग प्रतिकारक जे फॅक्टर्स आहेत ते आपल्या अश्रूंमध्ये ऑलरेडी असतात. आणि ज्यावेळी आपण हा डोळा म्हणजे डोळ्यात आत पाणी घालून ते वॉश करतो त्यावेळी हे निघून जात असतात आणि डोळ्याला अशावेळी रिस्क असते इन्फेक्शन होण्याची. त्यामुळे डोळा मिटून वरच्या बाजूनी तुम्ही हे पुसून घ्या. थोडंसं गरम पाणी घेऊन त्याच्यामध्ये टॉवेल भिजवून जर सकाळी उठल्या उठल्या जर डोळ्यावर तुम्ही पट्टी ठेवलीत आणि डोळ्याला हलका हलका मसाज केलात तर त्याच्यामुळे सुद्धा डोळ्याची जो पापण्या आहेत आणि डोळ्याचे जे अश्रुग्रंथी आहेत त्या निरोगी राहण्यास खूप मदत होते. आपण ज्यावेळी बाहेर जातो किंवा कुठलंही काम करतो अशावेळी डोळ्यामध्ये काही केमिकल जाण्यापासून आपण नेहमी सुरक्षित राहिलं पाहिजे. जसं काही साबण आहे किंवा केमिकल्स आहे, डस्ट आहे, स्मोक आहे, हे सगळं डोळ्यात जाण्यापासून आपण वाचवलं पाहिजे. आणि त्यासाठी सिंपल आहे, आपण जर गॉगल वापरला, ज्यांना नंबर असेल अर्थात ते चष्म्याचा नंबर वापरू शकतात, पण ज्यांना चष्म्याचा नंबर नाही त्यांनी सुद्धा गॉगल जर वापरला तर डोळ्यामध्ये असे बरेचसे जे डस्ट आहे किंवा पोल्युटंट आहेत ते सगळे डोळ्यात जाण्यापासून आपण वाचवू शकतो आणि त्यामुळे डोळ्याची स्थिती जी आहे ती निरोगी राहू शकते. ज्यावेळी आपण बाहेर जातो त्यावेळी गॉगल वापरणं हे फार महत्त्वाचं आहे. खास करून भारतासारख्या देशात जिथं सूर्यप्रकाश खूप आहे अशामध्ये अल्ट्राव्हायोलेट रेज सुद्धा खूप जास्ती असतात. त्यामुळे बाहेर जाताना प्रत्येकानं जर चष्मा वापरत असतील तर उत्तम, तो सुद्धा तुम्ही फोटोक्रोमिक किंवा डे नाईट सारखा करू शकता की जो उन्हात गेल्यावर थोडासा डार्क होईल. किंवा तुम्ही गॉगलमध्ये सुद्धा नंबर वापरू शकता आणि नंबर नसेल तर नुसता गॉगल वापरू शकता. यामुळे डोळ्याचं प्रोटेक्शन होईल आणि त्यामुळे कोरडेपणा किंवा डोळे लाल होणे, दाह होणे हे सगळे प्रॉब्लेम्स कमी होऊ शकतील. खास करून तुमचं जर काम अशा ठिकाणी असेल जिथे डोळ्याला इजा होऊ शकते तर अशावेळी प्रोटेक्टिव्ह गॉगल्स वापरणे फार महत्त्वाचं आहे. तुम्ही जर पाहिलं तर परदेशात कुठलीही व्यक्ती काम करताना विदाऊट प्रोटेक्टिव्ह गॉगल्स काम करत नाही. पण भारतात अजून सुद्धा ही जागरूकता नाही आहे. आपल्याला पाहतो, आपण बरेच शेतकरी पाहतो जे गॉगलशिवाय शेतात काम करत असतात आणि त्याच्यामुळे बऱ्याचदा बुबुळाला किंवा डोळ्याला इजा होऊन ते येत असतात. तर त्यामुळे कुठेही जिथं काम करत असाल तिथे तुम्ही प्रोटेक्टिव्ह गॉगल्स वापरणे फार महत्त्वाचं आहे. आजकाल तुम्हाला माहिती आहे की स्क्रीनचा यूज खूप वाढला आहे. अगदी लहान मुलांपासून काम करणाऱ्या सगळ्यांनाच चष्मा, आपला मोबाईल किंवा लॅपटॉप, टीव्ही हे सगळं वापरणं गरजेचं असतं. पण अशावेळी थोडासा मध्ये-मध्ये ब्रेक घ्यावा, कारण ह्याचा अतिरिक्त वापर केला तर डोळ्याचे आजारही वाढू शकतात. त्यामुळे लक्षात ठेवा की तुम्ही जितका जमेल तेवढा स्क्रीनचा वापर कमी करा. पण याशिवाय डोळ्यावरचा स्ट्रेन कमी करण्यासाठी बऱ्याचदा आम्ही लुब्रिकेटिंग ड्रॉप्स देतो, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने ते तुम्ही वापरू शकता. आपण स्क्रीन वापरताना 20-20-20 हा रूल आपण सांगतो. तर 20-20 रूल काय आहे की दर 20 मिनिटांनी ॲटलिस्ट 20 सेकंदाचा एक ब्रेक घ्यावा आणि त्यावेळी 20 फूट दूर म्हणजे दूर पाहावं. ह्याच्यामुळे काय होतं, डोळा रिलॅक्स होतो आणि त्यामुळे जो 15-20 मिनिटं आपण सतत स्क्रीन वापरून जो डोळ्याला कोरडेपणा झालेला असतो तो कमी होण्यास मदत होते. आणि हा नेमका कोरडेपणा होतो कशामुळे, तर आपण ज्यावेळी नॉर्मली ब्लिंकिंग करत असतो म्हणजे उघडझाप होत असते आपली डोळ्याची, ते आपल्याला नकळतच होत असते. पण जवळजवळ 15 ते 20 वेळा आपण एका मिनिटात ब्लिंक करत असतो नॉर्मली. पण ज्यावेळी आपण स्क्रीन वापरतो त्यावेळी मात्र आपलं ब्लिंकिंगचं जे प्रमाण आहे ते खूप कमी झालेलं असतं. म्हणजे 15 ते 20 पेक्षा हे 5 ते 6 वेळाच आपण ब्लिंक करत असतो. आणि ज्यावेळी आपण ब्लिंक करतो त्यावेळी ॲक्च्युली डोळ्याच्या वर तेलाचा आणि एक पाण्याचा लेअर तयार होत असतो आणि ज्यामुळे डोळ्याचं प्रोटेक्शन होत असतं. त्यामुळे ज्यावेळी आपलं ब्लिंकिंग कमी होतं त्यावेळी डोळे सुद्धा जास्त कोरडे होऊ शकतात, लाल होऊ शकतात, त्रास होऊ शकतो. त्यामुळे लक्षात ठेवा, हा जर 20-20-20चा रूल तुम्ही अप्लाय केलात प्रॉपरली तर तुमच्या डोळ्यांना जास्त त्रास होणार नाही. डोळ्यासाठी कुठलं खाणं चांगलं आहे? बरेच पालक विचारतात किंवा रुग्णही विचारतात की आता माझं ऑपरेशन झालंय किंवा मला डोळ्याच्या निरोगी होण्यासाठी कुठलं खाणं चांगलं आहे डोळ्यासाठी.
तर हिरव्या भाजीपाला सगळ्या उपयुक्त आहेत, कारण त्याच्यामधून अशी जीवनसत्व मिळतात की जी डोळ्याच्या पडद्यालाच नव्हे तर आपल्या डोळ्याच्या कोरडेपणापासून आपण थांबवू शकतो. काही ड्रायफ्रुट्स आहेत, जसे बदाम आहेत, अक्रोड आहेत, याच्यामध्ये सुद्धा ओमेगा 3 असतं, त्याचा फायदा होतो. फिश ऑइल आहे किंवा फिश, याच्यामध्ये सुद्धा ओमेगा 3 भरपूर असतं आणि ऑइल असतं, ज्याचा आपल्याला डोळ्याच्या निरोगीपणासाठी उपयोग होत असतो. अर्थात पाणी भरपूर प्या, कारण डिहायड्रेशन होत असेल तर त्याच्यामुळे सुद्धा डोळ्याला दाह होऊ शकतो आणि डोळ्याची परिस्थिती किंवा त्रास वाढू शकतो. त्यामुळे हे सगळे चांगले पदार्थ आहेत. खाणं-पिणं जर व्यवस्थित आणि सकस आहार ठेवलात तर त्याचा सुद्धा आपल्या डोळ्याला फायदा होत असतो. धन्यवाद.